तुम्हाला तर समजलंच असेल आज काय रेसिपी आहे। हिरवीगार मस्त कांद्याची पात घेतली आणि आज आपल्या मस्त चमचमीत झणझणीत कांद्याची पात म्हणजेच कांद्याचा झुणका बनवायचा आहे। हाय फ्रेंड्स, मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज चमचमीत झणझणीत कांद्याची पात बनवणार आहोत, ज्याची चव तुम्ही एकदा खाल तर पुन्हा कधीही विसरणार नाही, इतकी अप्रतिम अशी कांद्याची पात होते। ही कांद्याची पात मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवली आहे, त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर एक जुडी कांद्याची पात घेतली आहे। ही कांद्याची पात कांद्यासकट घेतली आहे आणि आपल्याला आता हे कांद्याची पात साफ करून घ्यायची आहे। त्यासाठी अशा पद्धतीचे कांद्याची पात घेतली आणि कांद्याचा समोरचा भाग अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि पाठीमागचं कांद्याचं कवर पण अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीत सर्व कांद्याची पात साफ करून घेतली आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली। आता कांद्याच्या पातीचा कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि हा कांदा आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे। हे सर्व कांदे मी अशाच पद्धतीने बारीक बारीक चिरून घेते। हे पाहू शकता, असा पातीचा कांदा बारीक चिरून घेतलाय। आता आपण कांद्याची पात चिरून घेऊ। त्यासाठी समोरच्या कांद्याच्या पातीच्या ज्या थोड्या थोड्या काड्या दिसतात ना, आपल्याला ह्या काढून घ्यायच्यात आणि ही कांद्याची पात आपल्याला आता बारीक बारीक अशी कट करून घ्यायची। पाहू शकतात, कांद्याची पात अशी बारीक बारीक कट करून घ्यायची। अगदी सहज कट होते, कारण ही कांद्याची पात खूप कवळी आहे, त्यामुळे सहजच कट होते। सर्व कांद्याची पात पाहू शकता मी मस्त बारीक अशी कट करून घेतली। हरभऱ्याची डाळ ठेवली होती, 2 चमचे हरभऱ्याची डाळ एक 15 मिनिट भिजत ठेवली होती। आता ही स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला। 2 ते 3 पाण्याने मी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि लगेच आपल्याला आता गॅस पेटायचा आहे आणि गॅसवर कढई मांडायची। कढई छान गरम झाली की लगेच त्याच्यात आपल्याला 1.5 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। कांद्याच्या पातीला खूप जास्त तेलाची गरज नाही, अगदी थोड्या तेलात कांद्याची पात छान होते। आता तेल छान गरम झालं की लगेच अर्धा चमचा जिरे टाकायचे। जिरे छान फुलले की लगेच आपल्याला आता बारीक चिरून जो कांदा घेतलाय पातीचा तो टाकून घ्यायचा आहे। इथं पातीचा कांदा आवर्जून वापरा, ह्यानेच तर कांद्याच्या पातीला खूप छान चव येते। आता एकसारखा हलवत आपल्याला हा कांदा 2 मिनिट परतून घ्यायचा आहे। आणि हो, तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटल्यात कमेंट्स करून नक्की सांगत जा। पाहू शकता 2 मिनिटं झालेत आणि हलकासा कांदा मऊसर झालाय। आता आपल्याला लगेच त्याच्यात भिजवलेली हरभरा डाळ टाकून घ्यायची, म्हणजे आपली हरभरा डाळ सुद्धा तेलात छान परतून निघल। हरभरा डाळ टाकल्यानंतर पण आपल्याला हे छान आता असं मिक्स करून घ्यायचंय। साधारण 1 मिनिट भरानेच पाहू शकतात कांद्याचा रंग हलकासा चेंज व्हायला लागलाय। ह्यापेक्षा जास्त कांदा आपल्याला परतायचा नाही, जास्तच कांदा परतला तर कांदा कडवट सुद्धा लागू शकतो। आता लगेच आपल्याला चमचा भरघरचं लाल तिखट टाकून घ्यायचंय। कांद्याची पात मोजक्या साहित्यातच आणि मोजक्याच मसाल्यात अप्रतिम अशी होते। आता पाव चमचा हळद टाकून घेतली। आता हे छान मिक्स करून घ्यायचंय पुन्हा एकदा। गॅसची फ्लेम मी इथं आता लोच केलेली आहे, लो गॅसवरच हे छान परतून घ्यायचं, म्हणजे मिरची मसाला छान परतला जातो, जळत नाही। आता लगेच कांद्याची पात टाकून घ्यायची। ही कांद्याची पात बनवायला अगदी 10 मिनिटात होते। आता लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि हे आता छान मिक्स करून घ्यायचंय आणि 1-2 मिनिट असंच छान मिक्स करीत परतून घ्यायची कांद्याची पात। पाहू शकतात 1-2 मिनिटांनीच कांद्याची पात अशी कमी दिसायला लागली लगेच, म्हणजे कांद्याची पात शिजली जाते आणि लगेच अशी कमी दिसून लागते। आता आपल्याला झाकण ठेवून ही कांद्याची पात अधूनमधून अशा पद्धतीने मिक्स करून घेत ही कांद्याची पात शिजून घ्यायची झाकण ठेवून। 4-5 मिनिटांनंतर आता झाकण काढून घ्यायचे आणि एकदा हे छान मिक्स करून घ्यायची कांद्याची पात। आता चेक करून पाहू आपण। हे पाहू शकता कांद्याची पात छान शिजली गेली। या ठिकाणी कांद्याची पात खूपच कोरडी वाटत असेल
किंवा शिजली नसेल तर तुम्ही पाण्याचा शिपकासुद्धा देऊ शकता। पण इथं माझी कांद्याची पात एकदम कवळी होती त्याच्यामुळं गरज पडली नाही। आता लगेच 1.5 चमचा बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। ही घरच्या डाळीचंच बेसन पीठ आहे, ती मी टाकून छान मिक्स करून घेते ह्याच्यात। बेसन पीठ आणि कांद्याच्या पातीला खूप छान चव येते, तुम्ही आवर्जून टाका आणि अशा पद्धतीने बनवून पहा, तुम्हाला नक्कीच खूप आवडेल। आणि तुम्हाला जर बेसन पीठ नसेल टाकायचं तर तुम्ही ह्या ठिकाणी भाजलेल्या शेंगदाण्याचा 2 चमचे कूट पण टाकू शकता। आता मी झाकण ठेवून 2 मिनिट आता वाफ काढून घ्यायची। पाहू शकतात बेसन पीठ छान आपलं ह्या कांद्याच्या पातीत मिक्स झालं। कांद्याच्या पातीला खूप छान कलर पण आलाय। आपली कांद्याची पात खाण्यासाठी तयार आहे। ही कांद्याची पात आपण चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो। खूपच टेस्टी लागते आणि खूप साधी सोपी सिंपल रेसिपी आहे। नक्की एकदा ट्राय करून पहा। लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो, माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगत जा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।